विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. बैठक व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट चाचणी क्रमांक 44 यामधील 10 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघा. चौरसाच्या शिरोबिंदूवर व त्याच्या बाजूच्या मध्यबिंदूवर 8 जण खालील प्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आधी सुरुवातीला आपण इथंच चौरस काढून घेऊया पटकन. म्हणजे आपल्याला हा चौरस, त्याचे हे शिरोबिंदू हे आणि त्याचे हित मध्यबिंदू आहेत आणि अशा ठिकाणी हे लोक इकडं या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. पुढे बघा. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसला आहे, राजूच्या बाजूस बसलेला आहे. म्हणजे अजय हा प्रियाच्या समोर आहे, परंतु अजयच्या एका बाजूला राजू आहे. नैना सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूला आहे. अजय नैनाच्या उजव्या बाजूला आहे. उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे, अगदी तिच्या समोर राजू बसलाय. म्हणजे उर्मिलाच्या समोर राजू बसलाय. संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आणि मग आपण सांगितलेल्या पद्धतीने आकृतीच्या रूपाने हा प्रश्न सोडवू शकतो. बघा, पहिल्यांदा काय सांगितलेलं आपल्याला, अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला आहे. समजा इथं अजय आहे असं गृहीत धरू आणि इकडं प्रिया आहे असं गृहीत धरू. पुढे अजय हा राजूच्या बाजूस बसलेला आहे. म्हणजे इकडं किंवा इकडं राजू असू शकतो. आपण काय करू, इथं राजू आहे असं गृहीत धरू. पुढे बघा काय म्हणले, नैना व सौरभ समोरासमोर आहेत. नैनाच्या समोर सौरभ आहे. अजय हा नैनाच्या उजव्या बाजूस आहे. अजय आपण इथं बसवलाय. अजय हा नैनाच्या उजव्या बाजूला करायचा म्हटलं तर नैना इथं बसलेली असायला पाहिजे. जर इकडं तोंड करून नैना बसली असेल तर तिची उजवी बाजू ही येते आणि डावी बाजू येते. म्हणजे इथं नैना आहे आणि नैनाच्या समोर सौरभ आहे. SOU अशा नावानं आपण ते ठेवूया. आता पुढे काय म्हणलंय बघा. आता आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 नावं झालीत 8 पैकी, परंतु या मध्यबिंदूवरची नावं आणि इथला हा शिरोबिंदूवरचं नाव आपल्याला माहित नाही. पुढे जायचं आहे. उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूला, प्रिया आपली हित आहे. प्रियाची उजवी बाजू आणि डावी बाजू बघावी लागेल. प्रिया जर इकडे तोंड करून बसली असेल इकडं, तर प्रियाची उजवी बाजू ही असते. म्हणजे उर्मिला प्रियाच्या उजव्या बाजूला बसली आहे. इथं उर्मिला आहे. आणि पुढे काय म्हणलंय बघा, ती अगदी राजूच्या समोर आहे. तिच्या समोर राजू आहे. म्हणजे आपण इथं R राजूने घेतलेला आहे. राजूच्या समोर आहेच. संजय व शोभा समोरासमोर आहेत. म्हणजे राहिलेल्या 2 जागावर संजय आणि शोभा आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूला बसलेली नाही. राजू हित आहे आणि शोभा राजूच्या बाजूला बसलेली नाही. म्हणजे शोभा इकडं असेल आणि शोभाच्या समोर संजय आहे, तो इथं असेल. आता अशा पद्धतीने आकृती झाल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, शोभा आणि अजय यांच्यामध्ये कोण आहे? शोभा इथं आहे आणि अजय इथं आहे. यांच्यामध्ये कोण आहे? इयन कोणाचं नाव घेतलं होतं आपण? नैनाचं घेतलं होतं. म्हणून प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 नैना. अशाच पद्धतीचा आपण दुसरा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न दुसरा खूप सोपा आहे. काही वेळेस प्रश्न खूप मोठा दिसतो, परंतु त्यात काही नसतं. हा प्रश्न दिसायलाही छोटा आहे आणि सोपाही आहे. दीपा स्वातीच्या उजव्या बाजूला बसली आहे. स्वातीच्या उजव्या बसली आहे. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली आहे. स्वातीच्या उजव्या बाजूला दीपा आहे आणि स्वातीच्या डाव्या बाजूला प्रज्ञा आहे. मग आपण सांगितलेल्या पद्धतीने पुढे आकृती काढणार आहोत. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता आहे, तर मधोमध कोण? 5 जणी बसलेत. इथं आपण स्वाती दाखवली यस नावानं, तर तिच्या उजवीकडं स्वाती इकडे तोंड करून बसली असं गृहीत धरलं तर उजवी बाजू येते. या उजव्या बाजूला कोण बसलेला आहे? दीपा बसलेली आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला, स्वातीच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे? प्रज्ञा बसलेली आहे. आता पुढे काय सांगितले बघा, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता आहे
आता इथं सीता तर माहित नाही आपल्याला कुठं बसली ती, परंतु दीपा आणि सीता यांच्यामध्ये गीता आहे. जर गीता इथं असेल तर इकडं टोकाला सीता असणार आहे. मग दीपाच्या आणि सीताच्या मध्ये गीता झाली. तर या रांगेत मधोमध कोण येते बघा, इकडं 2 आणि इकडं 2 राहिलं 1, बरोबर मध्ये कोण आलं, दीपा. पर्याय क्रमांक 4. याच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आता पुढच्या प्रश्नात सुद्धा बघा बैठक व्यवस्थेवरचाच प्रश्न आहे. काय सांगितलंय, अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली आहेत. सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये, सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दीपक कोणाच्या मध्ये आहे, म्हणजे दीपकच्या दोन्ही बाजूला कोण आहेत हे काढायचं आहे. आता हे रांगेत बसलेत. सुरुवातीला आपण एक रांग काढून घेऊ. आता इथं सांगितलेल्या पद्धतीने आपण मांडणी करायला सुरुवात करूया. बघा, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. आपण इथं दीपक घेऊया, इथं सुनील घेऊया आणि इथं अनिल घेऊया. आता ह्या सुनील मध्ये आहे याचा अर्थ इकडं हा अनिल असू शकतो आणि दीपक इकडेही असू शकतो. परंतु आपण पुढे जाऊन पुढच्या ह्याच्यात बघू. पुढे काय सांगितलं बघा, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. पुढे आपल्याला दुसरी माहिती सांगितलेली आहे की महेश मध्ये आहे. तो कोणाच्या मध्ये आहे, प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये. आपण प्रशांतसाठी पी घेऊ आणि सुरेशसाठी एस घेऊ. कदाचित यांच्या जागा एकमेकाच्या विरोध असतील, म्हणजे प्रशांत इकडे असेल आणि सुरेश इकडे असू शकतो. पुढे काय सांगितलंय बघा, अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत. अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत, म्हणजे हा अनिल आपण इथे घेतलाय तो टोकाला आहे, तो इकडल्या टोकाला घेतला तर त्याच्यानंतर इथं यस सुनील येणार आहे, त्याच्यानंतर दीपक येणार आहे. इथं ह्या तिघामध्ये सुरेश आपल्याला टोकाचा दिलेला आहे, तो सुरेश टोकाला घेतला तर इथं महेश येणार आहे आणि इकडं प्रशांत येणार आहे. आता आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये बघा काय सांगितलंय, महेश हा संजयचं राहिलं. संजय हा दीपक व प्रशांतच्या मध्ये आहे. इथं दीपक आहे आणि इथं प्रशांत आहे. यांच्यामध्ये कोण आहे, संजय आहे. SAN संजय. आता आपल्याला प्रश्न विचारला दीपक कोणाच्या मध्ये, दीपक हित आहे, तो कोणाच्या मध्ये आहे, हा संजय आहे आणि हा सुनील आहे. यांच्यामध्ये हा दीपक आहे का बाय का. म्हणून सुनील व संजय यांच्यामध्ये हा दीपक आहे. त्यासाठी पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न काय आहे बघा, 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे. रांगेच्या एकदम उजव्या बाजूला रीता आहे. रीता नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. रीता नंतर लगेच डाव्या बाजूला कोण आहे, सीता आहे रीताच्या डाव्या बाजूला. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसलाय, सांगितल्याप्रमाणे आकृतीवर काढू. हे सगळे उत्तर इकडे करून बसलेत असं गृहीत धरूया. आता सगळ्यात उजवीकडे रीता आहे म्हणून आपण रीता लिहू, आर नावाने लिहू. रीताच्या लगेच डाव्या बाजूला कोण आहे, तर सीता आहे. पुढे काय लिहिलंय बघा, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता, आता इथं आपल्याला ह्यांची जागा निश्चित माहित नाही म्हणून आपण थोडंसं असं करूया, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. इथं लीना असेल तर तिच्या या डाव्या बाजूला गीता आहे. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही सुद्धा ह्या लीनाच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे ती इकडेच असणार आहे. एक तर ती इथं असेल किंवा इथं असेल. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूस नाही. म्हणजे गीता इकडे तोंड करून बाहेर असते, तिची उजवी बाजू हिच असते आणि ह्या गीताच्या उजव्या बाजूला ही मीना नाही, हिच्या डाव्या बाजूला आहे. परंतु ह्या
गीताच्या उजव्या बाजूला इथं नाही, म्हणजे आपण लिहिलेल्याप्रमाणे हे अशा पद्धतीचा क्रम असणार आहे. मग आता बघा पुढे काय सांगितलंय, याप्रमाणे जर त्यांचे क्रम लावले एम जी आणि यल, तर मधोमध कोण आहे म्हणून विचारले आपल्याला. मधोमध कोण येते, मग यल लिहिणं येते. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा 5वा प्रश्न बघूया. एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परात समोर राहतात. मीरा लीलाजवळ राहते. अमन सीमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहते. तर ज्योतीजवळ कोण राहते? हा प्रश्न सोडवताना आपल्याला वर्तुळाकार म्हणल्यामुळे आपण वर्तुळ काढून घेऊया. आपण हे वर्तुळ काढल्यानंतर सांगितलेल्या पद्धतीने समोरासमोर आपल्याला रेषा काढाव्या लागणार. ह्या 6 घर आहेत. अशी अशी आणि अशा पद्धतीनं आकृती समजून घ्या, फक्त बरोबर आलेली नाही. आता सांगितलेल्या पद्धतीने बघू. ज्योती आणि सीमा, समजा इथं ज्योती राहते असं गृहीत धरलं तर तिच्या समोर सीमा राहते. आता पुढे बघा, शफी मेरीच्या समोर राहते. या ठिकाणी आपण शफी राहते असं म्हणू आणि मग तिच्या समोर मेरी आहे असं समजू. पण इथं काय सांगितलंय बघा, मेरी ही लीलाजवळ राहते. मेरी ही लीलाजवळ राहते. मेरी ही लीलाजवळ राहते. जर आपण मेरीच्या जवळ इकडल्या बाजूला लीला लिहिलं तर राहिलेला जो आहे तो अमन. पण इथं काय सांगितलंय, अमन सीमाजवळ राहत नाही. म्हणजे आपण हे अज्युम केलेलं थोडंसं चुकीचं आहे. हे दुरुस्त करूया. या पद्धतीने आपण परत 6 घरासाठी 6 रेषा ओढल्या. काय करू, ज्योती समोर, ज्योती ही तर राहते. ज्योतीच्या जो समोर सीमा राहते असं म्हटलेलं आहे आपल्याला. आपण मेरीची जागा पहिल्यांदा इथे घेतली होती, आपण इथे मेरीची जागा घेऊया. आणि मेरीच्या समोर शफी राहते म्हणून आपण इथं शफी लिहूया. आता मेरीच्या समोर शफी लिहिलं आपण. जो अमन राहिलाय तो अमन मात्र सीमाच्या जवळ नाही. म्हणजे अमनला इथं सीमा असल्यामुळे सीमाच्या जवळ इथं जागा नाही. अमन इथं राहणार आहे. आणि मग पुढे काय म्हणते बघा, मेरी लीलाजवळ राहते. आता मेरी लीलाजवळ राहते. इथं अमन आला, इथं सीमा आले. याचा अर्थ या मेरीच्या जवळ लीला आलेली नाही. म्हणजे आपलं हेही अजम्पशन चुकतंय. आपण थोडंसं पुढच्या वेगळ्या पद्धतीने बघूया. या पद्धतीने ज्योतीच्या समोर आपण सीमा लिहिली. त्याच्यानंतर आपण काय करू, मेरी ही लीलाजवळ राहते. अमन सीमाजवळ राहत नाही. मेरी ही लीलाजवळ राहते. इथं आपण मेरी लिहूया आणि इथं लीला घेऊया. आता मेरी अमन जवळ, मेरी जवळ, मेरी लीलाजवळ राहते. मेरी लीलाच्या जवळ इथं यल. अमन सीमाच्या जवळ राहत नाही. इथं अमन न लिहिता आपण इथं अमन लिहिला, कारण तो सीमाच्या जवळ नाही. आणि मग मेरीच्या समोर कोण आहे, शफी आहे, तो इथं लिहिला. आणि अशा पद्धतीने आकृती आपल्याला सांगितलेल्या सगळ्या क्लॉज पूर्ण करणारी झाली. बघा, मेरीच्या समोर शफी आला, सीमाच्या जवळ अमन नाही, मध्ये शफी आहे, मेरीच्या जवळ लीला आहे. अशा पद्धतीने आकृती झाली. मग ज्योतीजवळ कोण राहते, ज्योतीजवळ राहणारे दोन कोण आहेत बघा, मेरी आणि अमन. मेरी आणि अमन, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा, PQRSTUV आणि W हे 8 मित्र आहेत. वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. W हा P च्या डाव्या बाजूला आहे, पण T आणि S च्या शेजारी नाही. W च्या बाजूला T आणि S नाहीत, त्याच्या डाव्या बाजूला P आहे.
यू हा क्यूच्या जवळ उजव्या बाजूला आहे. क्यू जिथं बसला त्याच्या उजव्या बाजूला हा यू आहे आणि फी हा टीच्या शेजारी आहे. त्याचबरोबर आर हा टी आणि यू यांच्यामध्ये आहे. आता इथं बघा लक्षात येतंय टीच्या शेजारी एका बाजूला व्ही आहे आणि टीच्या एका बाजूला आर आहे आणि आर हा स्वतः टी आणि यूच्या मध्ये आहे. म्हणजे इथं याच्या लक्षात येतं आपल्याला टीला लगेच चिटकून व्ही आहे. आता यासाठी आपण पहिल्यांदा वर्तुळ काढून घेऊ. एक मिनिट, वर्तुळाची जागा थोडीशी बदलू आपण. या पद्धतीने वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला त्या वर्तुळामध्ये या 8 मित्रांसाठी या 8 मित्रांसाठी आपल्याला त्यांच्या जागा निश्चित करण्यासाठी आपण रेषा ओढून घेऊ. त्या जागांना नावं देऊ. या पद्धतीने हे 8 मित्र बसलेले आहेत असं गृहीत धरू आणि आता सांगितलेल्या पद्धतीने आपण माहिती लिहून. आता बघा आर हा टी आणि यूच्या मध्ये आहे. आपण इथं आर जर दाखवला तर तो टी आणि यूच्या मध्ये आहे. पुढेला इथं काय सांगितलं बघा व्ही हा टीच्या शेजारी आहे. टीला इकडे तर शेजारी आर आहे म्हणजे यूची जागा टीच्या निश्चितपणे इकडल्या बाजूला असणार ह्या व्हीची जागा. आता पुढे काय सांगितलंय यू हा क्यूच्या जवळ उजव्या बाजूला आहे. क्यूच्या जवळ यू आहे म्हणजे क्यू इथं असेल इकडे तोंड करून जर क्यू बसला असेल तर त्याची ही उजवी बाजू असते. आता जे 3 पॉइंट राहिले आहेत ते म्हणजे कोणासाठी राहिलेत बघा डब्ल्यू पी आणि एस साठी राहिलेत. आता डब्ल्यू हा पीच्या डाव्या बाजूला आहे पण टी किंवा एसच्या शेजारी नाही. डब्ल्यू हा पीच्या डाव्या बाजूला आहे. जर इथं पी असेल तर त्याची इकडली बाजू डावी आहे. पीच्या डाव्या बाजूला डब्ल्यू आणि मग तिथं सांगितल्याप्रमाणे पीच्या जवळ टी किंवा एस नाही अशा पद्धतीने असतील. आता या 8 पैकी मित्राचं नाव राहील आपल्या एस इथं लिहायचं. आता ही आकृती अशा पद्धतीने ह्या माहितीच्या आधारे तयार झाली आणि मग आता इथली विधानं कोणती बरोबर आहेत कोणती चुकीची आपल्याला ठरवायचं आहे. टी हा यू आणि क्यू यांच्यामध्ये आहे. इथं टी आहे तो यू आणि क्यूच्या मध्ये आहे का नाही तो व्ही आणि आरच्या मध्ये म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. यू हा व्हीच्या शेजारी आहे. यू हित आहे यूच्या शेजारी आर आणि क्यू आहेत त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. व्ही हा डब्ल्यू आणि टीच्या दरम्यान आहे. व्ही टी आणि डब्ल्यूच्या दरम्यान आहे का आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. याच आकृतीच्या आधारे आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा 7वा प्रश्न. त्यासाठी आपण आकृती अशीच काढणार आहोत नंतर एकदा समजून घेणार आहोत आकृती कशी काढायची ती. बघा 7वा प्रश्न काय आपला तोच 7वा प्रश्न आहे त्याच माहितीच्या आधारे प्रश्न आहे. काय म्हणतोय ती माहिती आहे फक्त इथे विचारलंय काय यस चे स्थान काय आहे. यस चे स्थान काय आहे यासाठी आपण ती आकृती पुन्हा एकदा काढून घेऊ. बघा पहिल्यांदा आपण वर्तुळ काढलं होतं. वर्तुळ काढल्यानंतर या 8 जणांना बसण्यासाठीच्या जागा आपण निश्चित करण्यासाठी 8 रेषा काढून घेऊ. ही 1 2 झाले हे 3 झाले. आकृती समजून घ्या थोडीशी ॲक्युरेट येणार नाही आकृती पण समजून घ्या. हे 4 झाले. आता मग सांगितल्याप्रमाणे आकृती काढायची आपल्याला. आर इथं आहे इथं आर आहे इथं यू होतं इथं टी होतं टी आणि यूच्या मध्ये आर होता. टीच्या शेजारी व्ही आहे त्याच्यामुळे यूच्या बाजूला क्यू आहे क्यूच्या उजव्या बाजूला व्ही आहे. यानुसार लिहिलं होतं आपण. डब्ल्यू हा पीच्या डाव्या बाजूला पी इथं असेल तर डाव्या बाजूला डब्ल्यू येणार आहे आणि एस इथं येणार आहे. आता आपला प्रश्न आहे एस चे स्थान काय आहे. एस चे स्थान क्यूच्या डाव्या बाजूला आहे. क्यू इकडे तोंड करून बसला असताना त्याची डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते. पुढे काय म्हणते बघा यूच्या उजव्या बाजूला यूच्या ह्या यू इकडे बसला असता त्याची उजवी बाजू ही असते आणि त्याच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे
टी आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. क्यू आणि यूच्या मध्ये, क्यू आणि यू यांच्यामध्ये कोण नाही, कारण हे लगत बसलेत, त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. म्हणजेच पहिलं विधान बघा, क्यू हा क्यूच्या डाव्या बाजूला, यस हा इकडे तोंड करून बसलेला क्यू आहे, क्यूची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही, आणि डाव्या बाजूलाच यस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नासाठी अचूक उत्तर आहे. अशाच पद्धतीने याच माहितीवर आधारित आपला तिसरा प्रश्न आहे, तो पुढचा बघा. फीचे स्थान काय आहे असा प्रश्न आहे. आताच आपण आकृती काढून घेतली होती, तशीच आकृती परत एकदा काढून घेऊया, आणि म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण पहिल्यांदा वर्तुळ काढू. थोडंसं वर्तुळ मी बाजूला घेतो. या वर्तुळामध्ये आपल्याला 8 रेषा दाखवल्या त्या, कारण 8 रेषा म्हणजे 8 घरं दाखवायचे. हे इथं, हे इथं, थोडंसं असं, एक आणि हे. आता आपल्याला मगाच माहित होतं, किंवा आपण बघितलेल्या माहितीचं अनालिसिस मगाच केलेलं आहे, त्या माहितीत आपल्याला काय सांगितलं होतं की आर हा टी आणि यूच्या मध्ये आहे. टीच्या शेजारी फी आहे, इकडे बाजू तर फी असू शकत नाही आर असल्यामुळे, इथं आहे. क्यूच्या उजव्या बाजूला यू आहे, म्हणजे क्यू आणि यू चिटकून आहेत. इकडे तर त्याला आर आहे, त्याच्यामुळे क्यू हित असणार, आणि क्यूची इकडली दिशा केल्यानंतर ही उजवी बाजू येते. पुढे काय सांगितलं आपल्याला, टीच्या डाव्या बाजूला डब्ल्यू आहे, एस हा टी आणि डब्ल्यूच्या जवळ नाही. आता या पद्धतीने आपण काढल्यानंतर आपल्याला प्रश्न आहे, फीचे स्थान काय. आता फीचे स्थान कुठे आहे बघा, क्यूच्या डाव्या बाजूला दुसरे, क्यूची डावी बाजू ही आहे, दुसरं कोण आहे, पी आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. यूच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी, यूची उजवी बाजू, यू इकडे तोंड करून बसलाय, त्याची उजवी बाजू ही असते, तिसरं स्थान, 1 2 3. यूच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण आहे, फीच आहे, आणि आपल्याला फीचं स्थान विचारलं, म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान बघा, डब्ल्यूच्या उजव्या बाजूला, डब्ल्यू इथं आहे, डब्ल्यू इकडे तोंड करून बसलाय, डब्ल्यूची उजवी बाजू ही आहे आणि डाव्या बाजू, डब्ल्यूच्या हा डाव्या बाजूला आहे, म्हणजे ही तर उजवी दिलंय, म्हणजे हेही विधान चुकीचं आहे. विधान क्रमांक 2 बरोबर आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सुटलेला आहे. पुढचा 9वा प्रश्न बघूया. एका बागेत 5 झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरूचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. चिकूचे झाड व आंबा, चिकूचे झाड पेरू व आंबा यांच्यामध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाच्या जवळ नाही. यावरून पेरूच्या झाडाचे झाड कोणत्या 2 झाडामध्ये आहे ते ठरवा. आपण रेषाकृती काढू. या रेषेवर ही सगळी झाड आहेत असं समजू. नारळाच्या शेजारी लिंबाचं झाड आहे, परंतु त्यांची जागा माहित नाही आपल्याला. पुढे काय सांगितलंय, पेरूचे झाड सर्व झाडांच्या मध्ये आहे. इथं पेरूचं झाड आहे, पेरूसाठी आपण पे लिहू. इकडं 2 असणार आहेत आणि इकडं 2 असणार आहेत. झाडं 5 आहेत, हे मध्ये आहे पेरूचं. पुढे बघा काय म्हणते, नारळाच्या शेजारी लिंबाचं झाड आहे. नारळाच्या शेजारी लिंबाचं झाड आहे. जर नारळ आणि लिंब शेजारी शेजारी असतील, पुढे काय म्हणते बघा, नारळाचे झाड शेजारी लिंबाचे झाड आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. आता अशी कंडिशन, नारळाची डावी बाजू इकडे येते, नारळाची उजवी बाजू इकडे येते. उजव्या बाजूला तर लिंब आहेच, शेजारी आहे म्हटल्यानंतर, पण डावीकडे कोण नाही, म्हणजे नारळाचं झाड इथं असणार आहे आणि लिंबाचं झाड इकडे असणार, कारण इथं ठेवलं नारळाचं झाड तर इकडे त्याच्या डावीकडे कोणच नाही. आता जी 2 झाडं राहिलेत ती कोणती राहिलेत, चिकू आणि आंबा. याच्यामध्ये काय म्हणते बघा, चिकूचे झाड पेरू आणि आंबा यांच्यामध्ये आहे. इथं जर आंबा आपण धरला तर इथं चिकू येणार आहे, आणि मग हे पेरू आणि आंबाच्या मध्ये आलं. आता प्रश्न काय बघा, पेरूचे झाड कोणत्या 2 झाडाच्या मध्ये आहे, लिंब आणि चिकू. लिंब आणि चिकू पर्याय आहे का, पर्याय क्रमांक 4 लिंब आणि चिकू असा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिंब आणि चिकू येणार आहे. पुढचा शेवटचा 10वा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न आहे, माहितीचं विश्लेषण करावं लागणार आहे.
चौरसाच्या शिरोबिंदूवर बाजूच्या मध्यबिंदूवर 8 जण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे, पण राजूच्या बाजूस बसलेला आहे. नैना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे. अजय नैनाच्या उजव्या बाजूस आहे. ही आपल्याला माहिती आपण पहिल्या उदाहरणासाठी वापरली होती. त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा चौरसाच्या बाजूला दाखवायला नाही. उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे, अगदी तिच्या समोर राजू बसलेला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत, परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. यावरून खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. खरं तर या माहितीवर आधारित आपल्याकडे 2 प्रश्न आहेत. हे प्रश्न एकामागे घ्यायला पाहिजे ते, पण क्रम चुकला. परीक्षेत हे अशा माहितीवर 3 प्रश्न असतात, 2 प्रश्न असतात. कारण तुमचा वेळ गेला असतो ह्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी, आणि मग तो वेळ वाचा म्हणून तुम्हाला त्या माहितीचा उपयोगावर आधारित 2 प्रश्न असतात, ते सोपे जातात. आता चौरस काढूया आणि चौरसाच्या सांगितल्याप्रमाणे थोडस असा चौरस काढूया आपण. या चौरसाच्या या मध्यबिंदूवर इथं आणि ह्या शिरोबिंदूवर हे मुलं बसलेले आहेत असं गृहीत धरू. आता काय सांगितले पहिल्यांदा बघा, अजय जो प्रियाच्या विरुद्ध आहे. आपण इथं अजय समजू, इथं प्रिया समजू. पुढे काय सांगितले बघा, अजय प्रियाच्या विरुद्ध आणि राजूच्या बाजूला बसलाय. जर इथं राजू आहे असं गृहीत धरलं तर पुढे नैना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नैनाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. अजय नैनाच्या उजव्या बाजूला बसलाय. जर नैनाला आपण इथं घेतलं, नैनाचं तोंड इकडं आहे आणि मग तिची उजवी बाजू येते, आणि नैनाच्या समोर आपल्याला माहित आहे कोण आहे, सौरभ आहे. पुढे बघा काय म्हणलंय, उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूला आहे. प्रिया इकडे तोंड करून असताना तिची उजवी बाजू ही येते, आणि मग इथं उर्मिला आहे. आणि ह्या उर्मिलाच्या समोर कोण आहे म्हणून सांगितले, राजू आहे. तो पण आपला मेळ लागला. इथं उर्मी आहे. पुढे बघा राहिले 2च आपले. ते कोण आहेत, संजय शोभा समोरासमोर आहेत. या बिंदूवर आणि या बिंदूवर संजय आणि शोभा असणार आहेत. परंतु आपल्याला जागा माहित नाही, इथं संजय आहे का इथं आहे, का इथं शोभा आहे का इथं आहे, ते माहित नाही. पुढे काय सांगितलं बघा, शोभा राजूच्या बाजूला नाही. राजू इकडे आहे, इकडल्या बाजूला शोभा नाही. इकडे कोण आहे, मग संजय आहे, आणि इकडे कोण आहे, शोभा आहे. आता प्रश्न काय आहे, प्रियाच्या डाव्या बाजूला. प्रिया कुठं आहे बघा, इथं आहे. प्रियाचं तोंड इकडे आहे. तिची उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते. तिच्या डाव्या बाजूला कोण आहे, सौरभ. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं उत्तर आहे.